बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान होण्याआधीच ममता बॅनर्जींना मोठा धक्का बसला आहे। निवडणूक आयोगाने त्यांना थेट नोटीस बजावली आहे। नक्की का बजावली आहे त्यांना नोटीस सांगते, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण अशा प्रकारचे अपडेट्स आम्ही तुम्हाला नेहमीच देत असतो। पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचा धुराळा सध्या जोरात उडतोय। पहिल्या टप्प्यात 92%हून अधिक मतदान झाल्याने उत्कंठा वाढली असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत। एका प्रचार सभेत बोलताना ममता बॅनर्जींनी एक विशिष्ट जातीवाचक शब्दाचा वापर केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आहे। या वक्तव्याची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने गंभीर दखल घेतली आहे। आयोगाच्या मते ममता बॅनर्जींनी वापरलेला शब्द हा अनुसूचित जाती समुदायासाठी अपमानजनक असून हा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार दंडनीय अपराध आहे। या प्रकरणी आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना यांनी कडक शब्दात ताकीद दिली असून पश्चिम बंगालचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना नोटीस बजावली आहे। राज्य सरकारला या प्रकरणी पुढील 3 दिवसात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। निवडणुकीच्या धामधुमीत जातीवाचक शब्दाचा वापर करणं ममता बॅनर्जींना महागात पडणार का, पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। या कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।